हॅलो एव्हरीवन, आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे द रॅन्डम थिंग्समध्ये. तर आज मी आणि ऋषी डिस्कस करणार आहोत फ्यूल कन्झम्पशन आणि फ्युचर ऑफ ट्रान्सपोर्टेशनवर. तर जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की आता सध्यामध्ये फ्यूल प्राइजेसची म्हणजे एकदम पीक पीक असल्यासारखं रीच झालेलं आहे की आपल्याला माहिती आहे की आपण फ्यूल प्राइजेस म्हणजे मला तरी आठवतं तर मी फिफ्टी रुपीज पर लिटर पासून फ्यूज म्हणजे पेट्रोल भरत आलेलो आहे. तर आता सध्या 100, 101, 106 पर लिटर आपण पेट्रोल भरत आहोत. तर त्याच्याबद्दल काही डिस्कशन करायचं आहे. तर त्याच्यामुळे आजचा एपिसोड हा मी डिस्कस करायचा आहे. तर फ्यूल कन्झम्पशनवर आजचा एपिसोड आहे. तर ऋषी, तुला काय आयडिया आहे का की म्हणजे कसं तू कधीपासून फ्यूल कन्झ्युम करायचं चालू केलं? म्हणजे 11-12 पासून आपल्याला माहिती आहे की आपण फ्युएलचं जसं तू आता बोलला की जेवढं तुला आठवतंय 50 रुपीज पर लिटर, त्यापेक्षा पण अजून कमी 35-36 रुपीज पर लिटर पेट्रोलची. कारण की मी पर्सनली बाईक जरी 10 वर्षांपूर्वी म्हणजे सुरुवात केली, ज्यावेळेस 50 to 60 रुपीज पेट्रोलची, एक्झॅक्ट मला आठवत नाही आता काय किंमत, पण त्या दरम्यान होती. पण मी त्या आधी घरच्या गाडी वापरायचो, त्यावेळेस मला आठवतं 35-36 रुपये काहीतरी पेट्रोल होतं, जे की थ्राईस झालंय. बरोबर, म्हणजे 100 क्रॉस केलंय. जसं तू बोलला की आता आजच्या डेटला भारतामध्ये 7 पेक्षा जास्त राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत 100 पेक्षा जास्त आहे. त्यात आपलं महाराष्ट्र पण एक आहे. बरोबर. आणि त्यात एक आणखीन आश्चर्याची गोष्ट अशी आहे की 1 मे पासून आतापर्यंतच्या ज्या पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे, 1 रुपये काही पैसे, तर ही आतापर्यंत 23 वेळा झालेली आहे. बरोबर, काही पैशांनी असो किंवा 1,000 रुपयांनी असो किंवा जे पण काही असो, तर ही जी फ्लक्च्युएशन आहे मोर दॅन 23 टाइम्स झालेलं आहे आतापर्यंत 1 मे पासून. आणि ते आता कुठेतरी 100च्या वर गेलंय. पण ऍक्च्युअल प्राइस तुला पण माहिती आहे की जेव्हा आपण इम्पोर्ट करतो ऑइल, तेव्हा त्याची किंमत वेगळी असते आणि जे आपण पे करतोय हे खूप जास्त आहे. बरोबर. कारण की त्याच्यावर वेगवेगळे टॅक्सेस अप्लाय होतात. आपण जेवढं पण ऑइल इम्पोर्ट करतो, जसं आपल्या सर्वांना माहिती असेल की नाही, पण इंडियामध्ये ऑइल प्रोडक्शन तेवढं लार्ज स्केलवर होत नाही आणि जेवढं आपलं डिमांड आहे तेवढं आपलं म्हणजे प्रोडक्शन नाही आहे. तर त्याच्यामुळे आपण म्हणजे आपलं डिमांडला सप्लाय करायसाठी ऑब्व्हियसली कुठून ना कुठून आपण ऑइल इम्पोर्ट करतो. तर ते ऑइल इम्पोर्ट केल्यानंतर त्याचं वेगळं चार्जेस लागतं. पण जसं आपण नेहमी रेग्युलरली बघितलं आहे, तर हे जेवढं पण आपण कन्झम्पशन करतो त्याच्यावर वेगवेगळे टॅक्सेस आपले जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे किंवा आपले जे स्टेट गव्हर्नमेंट आहे, तर ते वेगवेगळे टॅक्सेस लेवी करतात. तर त्याच्यामुळे एवढं सगळं डेव्हिएशन होतं. जसं ऋषी म्हटलं की मोर दॅन सर्टन स्टेट्स, कारण की जेवढ्या पण स्टेट्समध्ये आहे तेवढ्या स्टेट्समध्ये वेगवेगळ्या प्राईसवर आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल भेटतं. पण करंटली आपल्याला महाराष्ट्र आणि या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये पेट्रोलचे प्राइसेस थोडे जास्त आहेत. ते कशामुळे आहेत? कारण की आपलं जे स्टेट टॅक्सेस आहेत, जे आपण पेट्रोलवर लावतो किंवा जे सीज लावतो, ते प्रत्येक स्टेट स्वतः डिफाईन करतं. आणि जे सेंटर आहे ते सेंटरचे जे टॅक्सेस आहे आणि जे सीज आहे ते प्रत्येक स्टेटला वेगवेगळे आहेत. तर ते स्वतः वेगवेगळे अप्लाय करतात. तर त्याच्यामुळे आपल्याला जेवढे पण वेगवेगळे टॅक्सेस आहे आणि जेवढे पण वेगवेगळे सीज आहे ते प्रत्येक स्टेट टू स्टेट व्हॅरी करतात. तर त्याच्यामुळे आपण जर तुम्ही समजा आता महाराष्ट्रामधून तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये गेला, तर कदाचित तुम्हाला वेगवेगळे म्हणजे तिथे डिफरन्स भेटू शकतो की महाराष्ट्रामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा प्राइस वेगळा आहे आणि दुसऱ्या स्टेटमध्ये वेगळा आहे. तर याच्यामध्ये डिफरन्स असू शकतो. बरोबर. आता तू टॅक्स बद्दल जसं बोलला की आपण जे क्रूड ऑइल मोस्टली गल्फ कंट्रीज कडनं इम्पोर्ट करतो, तर माझ्याकडे काही स्टॅटिस्टिक्स आहे की 1 जूनला दिल्लीमध्ये जे काही किमती होत्या
दिल्लीची किंमत यासाठी आपण ऍज अ बेसलाईन घेतो कारण की आपल्या भारताची राजधानी आहे. बरोबर. काही प्राइस होते 1 जून माझ्याकडे आहे की त्या दिवशी जो इम्पोर्ट रेट होता क्रूड ऑइलचा तो 36 रुपीज पर लिटर होता. जर 36 रुपीज पर लिटर ही किंमत जर कशी आली हे जर तुला त्याला अजून डिवाइड करायचं असेल तर 32.39 रुपीज पर लिटर हे त्याची क्रूड ऑइलची किंमत आहे आणि 3.6 रुपीज हे त्याचे अदर टॅक्सेस आहेत. असं मिळून ते 36 रुपीज पर लिटर क्रूड ऑइल आपण विकत घेतोय गल्फ कंट्रीज कडून. आणि मग त्यानंतर ज्याप्रमाणे टॅक्स बोलला ऍडिशनल टॅक्स असेल किंवा एक्साइज टॅक्स असेल तो त्यावर लादला जातो. तो ऑलमोस्ट 33 रुपये आहे. म्हणजे ऑलमोस्ट ज्या क्रूड ऑइलच्या किमती एवढाच टॅक्स त्यावर एक्साइजचा बसतोय. आणि त्यानंतर मग पेट्रोल डीलर्स जे असतात त्यांचं पण कमिशन त्यामध्ये असतं ते जवळपास 4-1 रुपयापर्यंत आहे. तर असं करून जर का तू क्रूड ऑइल पर लिटर आणि हे टॅक्सेस आणि पेट्रोल कमिशनर यांची जर किंमत एकत्र केली तर तुझे हे ऑलमोस्ट 73 रुपीज होतात. आणि त्यानंतर मग पर स्टेट वाईज तुझे व्हॅल्यू ऍडिशन टॅक्सेस बसले जातात ज्याला आपण व्हॅट म्हणतो. बरोबर. जो पेट्रोलवर ऑलमोस्ट 36% एवढा व्हॅट लागतो आणि डिझेलवर 17% अराउंड 17% अराउंड टॅक्स लागला जातो. आणि मग ते सगळं टॅक्सेस आणि ओरिजिनल प्राइसचं मग तू क्युम्युलेटिव्ह ऍडिशन जेव्हा करतो तेव्हा त्या दिवशी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत होती 95 रुपये पर लिटर. तर अशी ही त्याची एक काय म्हणतात त्याला असे त्याचे भाग आहेत. असं त्याचं डिव्हिजन केलेलं आहे की 95 रुपये जे आपण पे करतोय तर त्याचं डिव्हिजन कसं होतंय. ओरिजिनल किंमत 36 आहे आणि आपण पे करतोय ऑलमोस्ट त्याच्या थ्राईस. तर मला वाटतं हे कुठेतरी भारतातल्या व्हेकल्सच्या ओनर्सला या गोष्टी जास्त प्रॉब्लेमॅटिक फेस करावं लागतं कारण की आपल्याकडे तेलाचा साठा नाहीये जेवढा काही कंट्रीजकडे आहे किंवा काही खंडामध्ये सापडला जातो जो आपल्याकडे नाहीये. तर त्यामुळे मग आता यावर काय सोल्युशन्स आहे त्याचे काय ऍडव्हान्टेज काय डिसएडव्हान्टेजेस काय एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट यावर आपण पुढे डिस्कस करूया. मग बघितलं की काही दिवसापूर्वी म्हणण्यापेक्षा लास्ट इयरला मुंबईमधल्या ॲरे फॉरेस्टचा एक टॉपिक खूप चर्चेत आला होता की खूप काही झाडांची कत्तल होणार होती. बरोबर. तर तो एक मेजर इम्पॅक्ट होता की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट होता की एवढे मोठे झाड तुम्ही एका ठिकाणावर कापले तर खूप त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. तर तो ज्या इंटेन्सिटीचा साईड इफेक्ट होणार होता जो की आता फॉर्च्युनेटली टळलाय तर तोच आपण कन्झम्पशन करतोय ऑइलचं डेली बेसिसवर आणि ज्याच्यासाठी आपण स्वतः पण गिल्टी आहोत. आपण पण डेली ऑइल कन्झम्पशन करतोय तर त्यामुळे पण खूप जास्त इम्पॅक्ट होतोय जे आपल्याला माहिती असून सुद्धा आपण करतोय. हे त्यातली विशेष बाब आहे. बरोबर. तर जसं आपण आता ऑइल कन्झम्पशन करतोय आणि ऑइल कन्झम्पशन आपल्याला माहितीच आहे की नक्की ऑइल कन्झम्पशन केल्याने आपण जर व्हेकलमध्ये फ्युल बर्न केलं तर त्याचे CO2 इमिशन होतं किंवा कार्बन मोनॉक्साईड इमिशन होतं कार्बन डायऑक्साईड इमिशन होतं. पण सध्या आपल्याकडे म्हणजे दुसरं मीन ऑफ ट्रान्सपोर्टेशन नाहीये. तरी जसं आपण सध्या आता समजा आपल्याला A to B पॉइंटवर जायचं असेल तर इतर आपण आपलं स्वतःचं प्रायव्हेट व्हेकल घेऊ शकतो किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टेशन घेऊ शकतो जे की क्वेश्चनेबल आहे खूप साऱ्या सिटीजमध्ये. आपलं मेट्रो सिटी सोडलं किंवा त्याच्यानंतर बी लिस्टेड सिटी सोडलं तर त्याच्यानंतर जे आपल्या दुसऱ्या सिटीज आहेत तर त्याच्यात पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मध्ये थोडासा गॅप असल्यासारखं आपण म्हणू शकतो. किंवा जर मला कुठे एका डेस्टिनेशन पासून दुसऱ्या डेस्टिनेशनवर जायचं असेल तर समजा जर मी माझी गाडी घेऊन नसेल जात असलो तर दुसरं जर मला काही मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन असेल तर ते क्वेश्चनेबल आहे की मी डायरेक्ट जाऊन कोणती बस नाही पकडू शकत किंवा कोणती ट्रेन नाही पकडू शकत. जर मी आपल्या मेट्रो सिटीज आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या बिगेस्ट सिटीज जर आपण बघितल्या तर त्या सोडल्या तर दुसऱ्या सिटीजमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा खूप मोठा क्वेश्चन आहे. तर त्याच्यामुळे जे मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन आहे इंडियामध्ये तर ते सगळे रिलाय करतात की आपलं प्रायव्हेट व्हेकल असेल जे काही 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल तर ते त्याच्यावर रिलाय करतात. कारण की आता समजा मला एका पर्टिक्युलर टाइमला एका डेस्टिनेशनवर दुसऱ्या डेस्टिनेशन जायचं असेल तर मला कोणता अल्टरनेटिव्ह नसला तर मी ऑब्व्हियसली माझा प्रायव्हेट व्हेकलच चूज करणार. तर त्याच्यामुळे पण आपल्या फ्युल कन्झम्पशनवर थोडा परिणाम होतोय आणि त्याच्यामुळे पण आपला कुठेतरी वे ऑफ थिंकिंग पण चेंज होतंय कारण की आपल्याला अल्टरनेटिव्हच प्रोव्हाइड केल्या जात नाहीयेत.
तर याच्यामुळे पण खूप मोठा एक क्वेश्चन आहे आपल्याकडे. आणि म्हणजे माझा एक प्रश्न आहे की आता आपले जेवढे पण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे कंपनी आपल्या भारतामध्ये जेवढ्या पण चालतात, ज्या वेल रिनाउंड आहेत, तर त्यातल्या ज्या काही खास कंपन्या आहेत ज्या ऍडव्हर्टायझिंग वर भर देतात. मी बरोबर. स्पेसिफिकली कुठल्या कंपनीचं नाव नाही घेणार, पण काही कंपन्या आहेत ज्या की त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला जास्त दिसतात, त्यांच्या बाईक्स असो, कार्स असो. तर त्या ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला एक लक्झरी किंवा एक कम्फर्ट लाईफस्टाईल सेल करतात की आमची गाडी वापरा आणि तुमची लाईफ एवढी जास्त कम्फर्टेबल होईल, बरोबर. पण कुठेतरी त्या ज्या ऍड दाखवतात त्या कुठेतरी तुला वाटतंय का की पोल्युशन मध्ये जास्त भर पाडतायत, की इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग अ पर्सनल व्हेकल, जर का आपण रेंटल, जसं की आता ओला उबरनी हळूहळू कार शेअरिंग चालू केलंय, किंवा कार पुलिंगचे बरेच ऍप्स आहेत, किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट जसं तू बोलला, जर की मला ए टू बी या पॉइंटला जायचंय तर मी एक पर्सनल ओला कार बुक करण्यापेक्षा जर का मी शेअर केली दुसऱ्या कुठल्या पॅसेंजर सोबत, तर त्याच्यामुळे तुला नाही वाटत का की पोल्युशन कमी होऊ शकेल? म्हणजे कुठेतरी हे जी इन्फ्लुएन्शियल मार्केटिंग आहे या व्हेकल्सच्या कंपन्यांची, याच्यामुळे कुठेतरी पोल्युशनवर भर पडतोय का, असं तुला काय वाटतं? तुझं काय मत आहे? डेफिनेटली पर्टिक्युलरली तू जसं म्हणतोय तसं जे मोठ्या मोठ्या आपल्याकडे ट्रान्सपोर्टेशन कंपनीज आहेत, तर आपल्या जसं टू व्हीलर इंडस्ट्रीमध्ये झालं किंवा फोर व्हीलर इंडस्ट्रीमध्ये झालं, तर ते डेफिनेटली एका त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की ते त्यांचं मार्केटिंग प्रमोट करतात किंवा त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत वेगवेगळ्या, जे टू व्हीलर आणि फोर व्हीलर कार्स आहेत किंवा जे वेगवेगळे व्हेकल्स आहेत ते त्यांचं प्रमोट करण्याचा प्रयत्न करतात. पण जसं तू म्हटलं की आपल्याला सध्या एक अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहे की जर आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही भेटलं तर आपण स्वतः दुसऱ्या गोष्टी अवेल करू शकतो. जसं तू म्हणजे एक ऑप्शन सांगितलं की आपण ओला उबर किंवा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपण अवेल करू शकतो ऑन डिमांड. पण ओला उबर जसं झालं तर ते कसं एक पर्टिक्युलर आपल्याला प्रायव्हेट सेक्टरशी रिलेटेड आहे, करेक्ट. पण जर आपल्या गव्हर्नमेंटनीच आपल्याला जर पर्टिक्युलर एका रूटमध्ये, जसं गव्हर्नमेंटकडे डेटा आहे, गव्हर्नमेंटकडे सगळ्यांना माहिती आहे की लोकांना ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल आहे, लोकांना ए टू बी पोचायचंच आहे, आणि लोकांना त्यांना माहिती पण आहे की या पर्टिक्युलर सिटीमध्ये किती लोक या पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत ट्रॅव्हल करतात. तर जर गव्हर्नमेंटनीच त्यांच्या पब्लिक ट्रान्सपोर्टची फ्रिक्वेन्सी जर वाढवली किंवा जे अल्टरनेटिव्ह आहे आपल्याकडे अवेलेबल ऑलरेडी, जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या इंडियामध्ये की सर्व ठिकाणी ऑटोज वगैरे खूप चालतात, आणि त्याच्यानंतर दुसरे पण पर्याय आहेत जे खूप चालतात की थ्री व्हीलर्स, आणि हे दुसरे पण खूप अल्टरनेटिव्ह आहेत आपल्याकडे की जे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन प्रोव्हाइड करतात की या ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत. जसं आपल्याला बस, सिटी बसेस आणि मेट्रोज किंवा लोकल्स, या सर्व गोष्टी आहेत. तर त्यांची जर फ्रिक्वेन्सी आपण इन्क्रीज केली तर काही प्रमाणात हे जे फ्यूल कन्झम्पशन आहे ते कुठे ना कुठे आपण नक्कीच कमी करू शकू. कारण की जर आपण बघायला गेलो तर एका माणसाला समजा पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत जायचं असेल आणि तो एक माणूस स्वतःची प्रायव्हेट व्हेकल घेऊन जर जात असेल तर त्याचंच नक्की जास्त कन्झम्पशन होणार आहे. तर त्या सेम पॉइंटला आपण जर ए टू बी आपण जर जायचं असेल आणि पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आपण प्रोव्हाइड केलं तर त्या सेम पॉइंटला आपण पब्लिक ट्रान्सपोर्टेशनने ते फ्यूल कन्झम्पशन कमी करू शकतो. जर मी तुम्हाला एकदम म्हणजे वेल नोन एक्झाम्पल द्यायचं झालं तर, जर तुम्ही मेट्रो आपलं मुंबई लोकलचं एक्झाम्पल घेतलं तर मुंबईमध्ये विरार टू चर्चगेट किंवा विरार टू चर्चगेट जेवढे पण इंटरमिजिएट स्टेट्स म्हणजे स्टेशन्स आहेत, जसं बोरिवली, अंधेरी, हे वेगवेगळे, दादर आणि बांद्रा, हे वेगवेगळे जे स्टेशन्स आहे, जर हे तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेला तर जर विरारमध्ये एक माणूस बसला तर विरारमध्ये जो एक माणूस स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकलमध्ये जर ट्रान्सपोर्ट करत असेल विरार टू, आपण समजा पर्टिक्युलरली बघायला गेलं तर जर विरार टू चर्चगेट आला तर त्याला डेफिनेटली फ्यूल कन्झम्पशन खूप जास्त होईल, आणि फ्यूल म्हणजे त्याच्या फ्यूलनी जेवढं इमिशन होईल ते नक्कीच जास्त होईल.
पण तेच ॲट द सेम पॉइंट ऑफ टाइम जर तो विरारमध्ये एका लोकल ट्रेनमध्ये बसला, त्या लोकल ट्रेनमध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की केवढे जास्त ट्रॅव्हल होतं. तर जर त्याला ॲट द सेम पॉइंट ऑफ टाइम जर ते एक ट्रान्सपोर्टेशन ऑप्शन भेटला, तर तो ऑब्व्हियसली ते प्रिफर करेल, कारण की त्याला वेळ पण कमी लागेल आणि त्याचा जो ओव्हरऑल कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन असेल तर तो पण कमी होईल. करेक्ट. बरोबर. कारण की आपण आता याबद्दल बोलतोय, तर कोणाला असं वाटत असेल की अचानक फ्युएल कन्झम्पशनवरनं पोल्युशनवर का गेले बाबा, की कारण की आपल्याकडे एक डेटा असा आहे की 2019 मध्ये एक रिसर्च झाला होता की पूर्ण जगामध्ये 30 पोल्युटेड सिटीज काढण्यात आल्या होत्या की कुठे सगळ्यात जास्त पोल्युशन होतं. ठीक आहे. तर त्या 30 शहरांपैकी 21 सिटीज या फक्त आपल्या भारतातल्या होत्या. करेक्ट. आणि त्या 21 शहरांमध्ये जे पोल्युशन होत आहे, त्या 21 शहरांमधल्या ओव्हरऑल पोल्युशन पैकी 27% पोल्युशन हे फक्त गाडीतून निघणाऱ्या धुरामुळे होत आहे. म्हणजे तू इमॅजिन करू शकतो की किती जास्त पोल्युशन आपल्याकडे गाड्यांमुळे किंवा युसेज ऑफ क्रूड ऑइलमुळे होते. करेक्ट. आणि हे फ्यूल कन्झम्पशन आणि फ्यूल जे इमिशन आहे त्याच्यावरच आपण बोलतोय. तर फ्यूल आणि फ्यूल इमिशनमुळे जर आपल्याला जो एवढा लॉस होतोय तो ओव्हरऑल इकॉनॉमीवर जर तुम्ही बघायला गेला तर ॲट द लॉंग रन, म्हणजे जर तुम्ही हे कन्सिडर करायला गेला की फ्यूल कन्झम्पशन आणि फ्यूल इकॉनॉमीमध्ये एवढा लॉस होतोय कारण की जे इमिशन होतं त्याच्यामुळे जे वेगवेगळ्या ॲटमॉस्फेरिक कंडिशन होतात. आता तुम्हाला आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जसं ऋषी बोलला की मोस्ट पोल्युटेड सिटीजमध्ये आपलं 30 ज्या मोस्ट पोल्युटेड सिटी आहेत त्या इंडियामध्ये रँक करतात. आणि त्याच्यामध्ये पण टॉपमध्ये जे रँकिंग सिटीज आहेत ते दिल्ली आणि गुरगाव ह्या साईडच्या सिटीज आहेत. तर इथे एवढं पोल्युशन होत आहे की तिथले जे लोक आहेत किंवा तिथले जे वर्किंग क्लास पॉप्युलेशन आहेत तर त्यांचं जे लाईफ एक्सपेक्टन्सी आहे तर ते लाईफ एक्सपेक्टन्सी या पोल्युशनमुळे कमीत कमी 5 ते 6 वर्ष कमी होत आहे. तर इट इज इक्विव्हॅलंट टू स्मोकिंग 2 or 3 पॅक्स ऑफ सिगरेट्स पर डे. म्हणजे जर नॉर्मल इंडिव्हिज्युअल जरी त्या एअरमध्ये बाहेर गेला आणि तो एवढं टॉक्सिन एअर इनहेल करतोय तर त्याच्या लाईफ एक्सपेक्टन्सीवर तेवढा परिणाम होतोय. तर ऑब्व्हियसली आपल्याला ते इफेक्ट्स आता नाही जाणवते, पण डाऊन द लाईन त्यांचं जे प्रोडक्टिव्हिटी असेल किंवा ते ज्या ठिकाणी जाऊन काम करतात किंवा ज्या ठिकाणी जाऊन ते वेगवेगळ्या त्यांच्या गोष्टी फुलफिल करतात तर त्याच्यावर त्यांचा काहीतरी परिणाम होतोय. आणि इवन दो दे वर्क अँड गो अँड परफॉर्म दॅट ड्युटीज इन each and every aspect of that work, त्यांचं जे एक स्टॅटिस्टिक्स आहे की जर त्यांनी पर्टिक्युलर वीकमध्ये किंवा पर्टिक्युलर इयरमध्ये जर फक्त जे या किंवा पोल्युशन रिलेटेड कन्झम्पशनमुळे त्याचं जर सिक लिव्स किंवा काही त्यांना वेगवेगळे आजार होत असतील तर त्यांनी जर त्या लिव्स वगैरे घेतला तर त्याचा पण एक खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर होतोय. तर ही म्हणजे आता आपण जे म्हणतोय तर ते ही म्हणजे आपण दुर्लक्ष नाही करू शकत या गोष्टीवर, कारण की आपण आता म्हणतोय की पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलवर किंवा काही लोकांवरच परिणाम होऊ शकतो, पण हा पुढे जाऊन खूप लोकांवर पण हा परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्या ओव्हरऑल इकॉनॉमीवर किंवा आपल्या ओव्हरऑल हेल्थवर पण याचा खूप मोठा परिणाम होईल. बरोबर. आणि इवन एक असं पण आहे की आता आपण पोल्युशन बद्दल बोलतोय की आता हे आपण पोल्युशन बद्दल बोलतोय जे की आपल्याला माहिती आहे, जे आपण गाड्यांचा वापर करतोय त्यातून निघणाऱ्या पोल्युटंट्समुळे जे काही प्रदूषण होतंय. पण एक अजून प्रदूषण असं आहे की जेवढं जास्त आपण कन्झम्पशन करूया क्रूड ऑइलचं तेवढं जास्त क्रूड ऑइल आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं अदर कंट्रीज कडून. आणि ते जेव्हा इम्पोर्ट केलं जातं ते आपल्या सगळ्यांना माहिती की ते मोस्टली व्हाया वॉटर ट्रान्सपोर्टेशन होतं, कारण की त्याला एअर थ्रू ट्रान्सपोर्टेशन होत नाही. त्यामुळे तुझे सबमरीन्स वगैरे यातून तुझं क्रूड ऑइल वगैरे ट्रान्सपोर्ट केलं जातं. तर मग बरेचदा असे ऍक्सिडेंट असे होतात ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन की ते ऑइल ची कॅन असेल किंवा गॅलन असेल जे पण काय असेल ते तुझं पाण्यामध्ये सांडलं जातं बरेचदा ऍक्सिडेंट्समुळे. त्यामुळे तुझं मरीन पोल्युशन पण वाढतंय. हा त्याचा एक अजून एक मोठा साईड इफेक्ट. बरोबर.
जे आपले ऑइल क्रूड ट्रान्सपोर्टेशन जे कंटेनर्स असतात आणि वेगवेगळ्या जे वेसल्स असतात, तर जर जसं ऋषी म्हटला की एक जर वेसल जरी एका पर्टिक्युलर इकोसिस्टीम मध्ये जर फेल झालं, तर मरीन लाईफ किंवा त्याच्या सराउंडिंग मध्ये जेवढं पण इकोसिस्टीम असेल, की जर समजा एक पर्टिक्युलर वेसल जर एका आयलंडच्या जवळ जर त्याचं लिकेज झालं, तर त्याच्या लिकेजमुळे त्याचा इकोसिस्टीम एवढं वाईट परिणाम होतो की तिथे कमीत कमी 5 किंवा 10 वर्ष काही दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज होऊ नाही शकत, कारण की ते ऑइल एवढं स्लिपेज होतं की ते एवढं रिॲक्ट होतं त्या इकोसिस्टीम बद्दल की त्याच्या इकडची जी फिश लाईफ असते किंवा जे बर्ड्स असतात जे त्या फिशवर डिपेंड करतात किंवा त्या आयलंडच्या आजूबाजूला जे पण इकोसिस्टीम असतं ते एवढं डिग्रेड होतं की आपण ते रिकवर नाही करू शकत खूप दिवस. कारण की जर एकदा ऑइल स्लिपेज झालं की जे ऑइल कंटेनर असतं त्याच्या क्वांटिटी खूप जास्त असते, कारण की क्रूड ऑइल आपण असं थोडे थोडे गॅलन मध्ये ट्रान्सपोर्ट नाही करत. तर एक पर्टिक्युलर जर शेप जर एका ठिकाणी जर त्याचं लिकेज झालं, तर त्याचा खूप मोठा इकॉनॉमिकल इम्पॅक्ट होतो आपल्या त्या पर्टिक्युलर इन्व्हायरमेंटवर जिथे पण ते क्रूड ऑइल लीक झालं. तर तो पण एक खूप मोठा इन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे आणि तो आपण कन्सिडर केला पाहिजे. बरोबर. आणि तुला आता हे माहिती का की आपण पेट्रोल किंवा डिझेलच्या किमतीबद्दल जेव्हा बोलतोय की आज एवढ्या रुपयांनी वाढलं, आज एवढ्या पैशांनी वाढलं किंवा कमी झालं, तर एवढ्या फ्रिक्वेंटली पेट्रोलच्या किमती चेंज कशा होतात? बरोबर. कारण की जी पेट्रोल किंवा क्रूड ऑइलची जी प्राइसिंग सिस्टीम आहे ती एक डिसेंट्रलाइज्ड सिस्टीम आहे, ज्याला डायनामिक प्राइस सिस्टीम म्हटलं जातं, जी की डायरेक्टली प्रपोर्शनल असते त्याच्या पेट्रोल किंवा डिझेलच्या किमतीला. जर का ती सिस्टीम मध्ये कुठल्या पण एका पैशाने जर तुझं खालीवर झाली किंमत, तर तुझं पेट्रोल किंवा डिझेलची किंमत वाढते. कारण की भारतीय सरकारने जे आता सध्याला इम्प्लिमेंट केलेली टेक्निक आहे, तर आपल्याकडे काय होतं की प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता आपल्याकडे पेट्रोल किंवा डिझेलची किंमत चेंज होत असते. 16 जून 2017 पासून भारतीय सरकारने ती सिस्टीम इम्प्लिमेंट केली आहे की आपल्या जे पण पेट्रोल आणि डिझेलची किंमत असेल ती डायरेक्टली प्रपोर्शनल असेल तुझ्या क्रूड ऑइलच्या किमतीशी, जी की ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये जी क्रूड ऑइल असेल. जर का ती किंमत जर का वाढली तर आपली वाढणार, ती जर का कमी झाली तर आपली कमी होणार. ठीक आहे. तर ही आपली करंट सिस्टीम आहे. पण एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे की 16 जून 2017 पूर्वी आपल्याकडे कसं व्हायचं की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आणि 16व्या दिवशी या दोनच दिवशी फक्त पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत चेंज होत होत्या. आयदर त्या वाढतील किंवा कमी होतील डिपेंडिंग अपॉन मार्केट रेट. फक्त या दोनच दिवशी त्या पेट्रोलच्या किमती तुझ्या व्हॅरी व्हायच्या. पण त्यावेळेस सरकारला असं लक्षात आलं की आपण काय करायचो, प्रिडिक्ट करू शकत होतो की असं कन्सिडर कर की आज 1 तारीख आहे, तुला माहिती की आज किंमत चेंज झाली, आता डायरेक्ट चेंज होणार 16 तारखेला. तर तुझ्याकडे 15 दिवस असतात. तर मग तुला माहिती की माझी किंमत 16व्या तारखेला वाढणार आहे, तर त्यावेळेस काय व्हायचं की लोक इन्व्हेंटरी करून ठेवायचे 16 तारखेच्या आधीच. त्यामुळे काय व्हायचं, खूप जास्त स्टॉक लोकांकडे राहायला लागला, जी की चांगली गोष्ट नाही. त्यामुळे मग भारतीय सरकारने असा निर्णय घेतला की आपण हे महिन्यातून 2 वेळेस किंमत बदलण्यापेक्षा आपण हे डेली चेंज झाली पाहिजे, जे पण तुझी क्रूड ऑइलची किंमत आहे. मग आपण आता सध्याला ती सिस्टीम फॉलो करतो की जर क्रूड ऑइल मध्ये काहीतरी तफावत आली, वाढला किंवा कमी झाला, तर सेम त्याचा इम्पॅक्ट आपल्या किमतीवर पण होतो. म्हणून आपण सारखं पेट्रोलमध्ये ऐकतो की आज पेट्रोल एवढ्या पैशांनी वाढलं किंवा एवढ्या पैशांनी कमी झालं असं. बरोबर. पण माझ्या मते तर आपण जर हे क्रूड ऑइलचं किंमत जर प्रत्येक दिवशी जर आपण मॉनिटर करायला गेलो, तर याच्यावर खूप मोठा इन्फ्लुएन्स आहे. कारण की जर आपण आता जसं तू म्हटलास की आपण स्वतः तर क्रूड ऑइल प्रोड्यूस नाही करत, आपण जेवढं पण क्रूड ऑइल आहे ते इम्पोर्ट करतोय आणि त्यानंतर आपण ते कन्झ्युम करतोय, राईट? तर या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या मोठे मोठे जसं नेशन झालं, जसं ओपेक नेशन झाले, जे साऊथ आपल्या अरेबियन कंट्रीज आहे, UAE, सौदी अरेबिया आणि ह्या ज्या कंट्रीज आहेत, तर ते ओपेक नेशन्स म्हणून आहेत. तर ते त्यांचं एक मोठं एक कॉन्ज्युगरेशन आहे असं म्हणू शकतो, की बॉडी आहे की ते डिसाईड करतं की केवढं आपण ऑइल प्रोड्यूस करायचं आणि केवढं ऑइल प्रोड्यूस नाही करायचं. आणि सेम US मध्ये किंवा रशियामध्ये झालं, तर या वेगवेगळ्या नेशन्सकडे ऑइल रिझर्व्ह आहे आणि ते ऑइल
प्रोड्यूस करतात. जसं तू म्हणतोय की क्रूड ऑइलचे प्राइसेस डिसाईड होतात. तर हे ह्या वेगवेगळ्या नेशन्सकडे तेवढी म्हणजे ते प्रोड्यूस करू शकतात. तर ते एका हिशोबाने ते त्यांचे प्राइस पण फ्लक्च्युएट करू शकतात. किंवा जर त्यांना वाटलं की क्रूड ऑइलची प्राइस सध्या खूप कमी आहे, तर ते काय करतात की क्रूड ऑइलचं प्रोडक्शन थोडं स्लो करून टाकतात. जरी त्यांच्याकडे सप्लाय असला खूप जास्त, तर ते मार्केटमध्ये तेवढं क्रूड ऑइल पाठवत नाही. मग त्याच्यामुळे ते आर्टिफिशियली हे जे एवढे क्रूड ऑइल प्रोड्युसिंग नेशन आहे, ते आर्टिफिशियली याचं सप्लाय अँड डिमांड कंट्रोल करू शकतात. की आपण सध्या आपल्याला तेवढे पैसे नाही भेटू शकत, की ऑब्व्हियसली त्यांना पण माहिती आहे की त्यांनी एवढे रिसोर्सेस त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले, तर त्यांना पण तेवढे पैसे त्याच्यातून भेटले पाहिजे. तर ते आर्टिफिशियली पण या डिमांड अँड सप्लायवर कंट्रोल करू शकतात. तर याच्यामुळे आपण आता कदाचित आपण आपलं पूर्ण ट्रान्सपोर्टेशन स्ट्रक्चर किंवा ट्रान्सपोर्टेशन जे आपण व्हिज्युअलाइज केले आहे आपल्या करंट वर्ल्डमध्ये किंवा पुढे चालणं आपल्या इंडियामध्ये, तर ते कुठे ना कुठे म्हणजे याचा डिस्कनेक्ट आहे. तर आपण आपलं ट्रान्सपोर्टेशनच असं चेंज केलं पाहिजे की आपण क्रूड ऑइलवर डिपेंड न करता कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आपण त्याचं सोल्युशन बघितलं पाहिजे. जसं वेगवेगळ्या सेक्टर झालं, जसं आपण आता मेजर आपल्याकडे आहे ते इलेक्ट्रिसिटीमुळे आपण आपल्या ट्रेन्स पण लॉंग रेंजमध्ये आपण त्यांना पॉवर करू शकतो. किंवा आता आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल्स पण आलेले आहे, जे आपण शॉर्ट डिस्टन्समध्ये पण ट्रॅव्हल करू शकतो. तर या ठिकाणी आपण जास्त भर दिला पाहिजे की आपण या जे क्रूड ऑइल आहे त्याच्यावर न डिपेंड करता आपण आपल्या स्वतःच्या जे आपण प्रोड्यूस करू शकतो. जसं इंडियामध्ये आपल्याला माहिती आहे की सीझनल खूप आहेत, पण सीझनमध्ये आपल्याला सनलाईट खूप भेटतो. तर आपण सनलाईटमुळे रिन्युएबल एनर्जी, सोलार पॉवर जनरेट करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो, जे सध्या आपण करत नाहीये. आपण आपल्या मेजॉरिटी ऑफ इलेक्ट्रिक जनरेशन हे कोल किंवा याच्यामुळेच हायड्रो पॉवर प्लांटमुळेच होतं. तर पण आपण हे मेजर शिफ्ट करू शकतो. तर आपण पुढे चालून आता नाही करू शकत, पण डाऊन द लाईन 5 वर्ष 10 वर्ष जर झालं तर आपण डेफिनेटली स्विच करू शकतो. तर आपण क्रूड ऑइल पासून थोडंसं हळूहळू आपण आपलं ट्रान्सपोर्टेशन दूर करून या वेगवेगळ्या जे रिन्युएबल सेक्टर आहे, जसं इलेक्ट्रिक झालं, हे सोलार झालं, विंड झालं, यापासून आपण जर इलेक्ट्रिक जनरेट करून आपण आपलं ट्रान्सपोर्टेशनमध्ये आपण जर याच्यावर जास्त भर दिला, तर आपण डेफिनेटली आपलं ट्रान्सपोर्टेशन याच्यावर फोकस करू शकतो. करेक्ट. बरोबर. आता इलेक्ट्रिकल व्हेकल्स बद्दल तू बोलला, कारण इलेक्ट्रिकल व्हेकल्स हे ऍक्च्युली फ्युचर आहे ट्रान्सपोर्टेशनचं. पण असं नाही की इलेक्ट्रिक व्हेकल्स आपण आत्ताच ऐकतोय किंवा आपण पहिल्यांदा काहीतरी एक नवीन गोष्ट आपल्याला कुठून कळाली. काही वर्षांपूर्वी इलेक्ट्रिकल व्हेकल्स मार्केटमध्ये आल्या पण होत्या, बरोबर. अनेक लोकांनी त्या विकत पण घेतल्या होत्या, वापरल्या होत्या, पण खूप जास्त लिमिटेशन्स असल्यामुळे इलेक्ट्रिकल व्हेकल्सचं मार्केट एकदम कमी झालं. त्याचा डिमांड आणि सप्लाय रेशो जो होता पूर्णपणे बिघडून गेला. कारण की इनिशियल लेवलला त्याची खूप डिमांड होती, लोकांना क्युरियोसिटी होती, काहीतरी नवीन मार्केटमध्ये आलंय. आणि हळूहळू तेव्हा पोल्युशन बद्दल पण अवेअरनेस वाढली होती मार्केटमध्ये. त्यामुळे मग लोकांना इलेक्ट्रिकल व्हेकलचा वापर करणे चांगली गोष्ट आहे हे कळाल्यावर बऱ्याच लोकांनी घेतल्या पण होत्या. पण त्यानंतर मग त्याचं लक्षात आलं की सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे की ती व्हेकल तुम्हाला चार्ज करावं लागते. चार्जिंगचे खूप मोठे इश्यूज होते. चार्जिंगला आपल्याकडे भारतामध्ये मोस्टली तेवढे चार्जिंग स्टेशन्स नाही आहेत, जसे की वेस्टर्न साईडला तुला बघायला भेटतील. जसे आपल्याकडे पेट्रोल पंप आहेत जागोजागी, तसे इलेक्ट्रिकल व्हेकलचे चार्जिंग स्टेशन पण बनवावे लागतात. कारण घरी तेवढ्या हायर इलेक्ट्रिसिटीने त्याला चार्ज नाही करू शकत, तेवढ्या व्होल्टेज मध्ये तू चार्ज नाही करू शकत घरच्या इलेक्ट्रिसिटी सप्लायवर, बरोबर. तर ऍक्च्युली एक युनिक एक स्टार्टअप आहे भारत, म्हणजे इंडियन स्टार्टअप आहे, ज्याचं नाव आहे स्टॅटिक. कदाचित काही लोकांनी ऐकलं असेल, काही लोकांनी ऐकलं नसेल. ज्याप्रमाणे आता तू सांगितलं सोल्युशन, की आपण असं करू शकतो, रिन्युएबल एनर्जी, सोलार पॅनल लावून आपण गाड्या चालवू शकतो. तर सेम आयडिया त्या सेम स्टार्टअपची होती. आणि त्यांचा प्लॅन असा होता की ते व्हेकल्स मॅन्युफॅक्चर करणार, ज्या की सोलार पॅनलवरनं एनर्जी घेऊन मग चालवू शकतील. पण त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी ते स्टार्टअप बिल्डअप करायला घेतलं, त्यांनी काही 1-2 इनिशियल लेवलला जेव्हा गाड्या बनवल्या, तेव्हा त्यांना असं लक्षात आलं
की गाडी बनवण्यापेक्षा पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की गाडी चार्ज करणे, कारण की आपल्याकडे बरोबर चार्जिंग स्टेशन्सच नाहीयेत. मग त्यामुळे त्यांनी बरोबर. तो स्टार्टअप पूर्णपणे रिफ्रेम करून आजच्या डेटला ते भारतामध्ये जागोजागी इलेक्ट्रिक व्हेकलचे चार्जिंग स्टेशन्स बनवण्याचं काम करते, जे की खूप इनोव्हेटिव्ह स्टार्टअप आहे. आणि तो आपल्या इंडियामध्ये इंडियन 2 इंजिनियर्स आहेत, ज्यांचा ऍक्च्युली मी परवाच एक इंटरव्ह्यू बघितला होता त्यांचा, की त्यांनी कसं सुरुवात केली, काय वगैरे त्यांची जर्नी कशी होती. तर तो खूप एक इंटरेस्टिंग स्टार्टअप आहे असं मला वाटतं, आणि अशा स्टार्टअपची आपल्याला अजून जास्त गरज आहे. म्हणजे जे एक्सपर्टीज आहेत, जे एसएमईज आहेत या फील्डमध्ये, त्यांनी अजून असे काही इनोव्हेटिव्ह आयडिया आणल्या तर आपल्याला आणखीन इलेक्ट्रिकल ट्रान्सपोर्टेशन वापरायला आणखीन सोयीस्कर होईल आणि आपण लवकर ते वापरू शकू. करेक्ट करेक्ट. जसं तू एकदम व्यवस्थित सांगितलं की आपल्याकडे जे पेट्रोल स्टेशन आहे किंवा जे वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे जे सध्याच्या आपल्या व्हेकल्सला पॉवर करतात. जसं तू आता तुझी नॉर्मल जी पेट्रोलची गाडी असेल तर कुठे पण जाशील तर तुला 5 किंवा 6 मॅक्सिमम 6 किंवा 7 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कोणतं पण एक पेट्रोल पंप भेटून जाईल. तर तू ऑब्व्हियसली जाऊन पेट्रोल भरून ते ऑब्व्हियसली जी गाडी चालू शकतो. तर सेम जसं आपण तू म्हटलास की याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं खूप मोठा चॅलेंज आहे इंडियामध्ये किंवा ऑल ओव्हर द वर्ल्ड आपण म्हणू शकतो की जर आपण हे पर्टिक्युलर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं की समजा आता जर जसं तू म्हटला की जे अर्ली लोक होते की त्यांनी एन्व्हायरमेंटलचा विचार करून किंवा बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करून जर इलेक्ट्रिक व्हेकल घेतलं असेल, पण त्यांना नंतर जाऊन समजलं की इलेक्ट्रिकल व्हेकल घेऊन काही फायदा नाही, पण चार्जिंग पॉइंटचाच आपल्याकडे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर आपण जर चार्जिंग पॉइंट्स खूप ठिकाणी जर डेव्हलप केलं तर मला असं बॅक ऑफ द माइंड असा भीती नाही राहणार की मी इथून इथपर्यंत झालोय पण माझ्या मध्ये जर चार्जिंग संपली तर मी कसं करणार. तर सेम जसं तू म्हटलास की यांनी जर पर्टिक्युलर वेगवेगळ्या ठिकाणी डिफरंट जर चार्जिंग पॉइंट्स डेव्हलप केले तर मला बॅक ऑफ द माइंड असं विचारच नाही येणार की अरे मला इथून इथपर्यंत जायचं आणि माझी चार्जिंग पॉईंट संपला तर मी ऑब्व्हियसली कुठे पण जाऊन जर जसं आपल्याकडे आता पेट्रोल आहे तर मी असा विचार नाही करत की अरे मला इथून इथपर्यंत जायचंय आणि माझं मध्येच पेट्रोल संपलं. तर मी असा विचार करतो की अरे मला इथून इथं जायचंय, अरे हा ठीक आहे, पण मला इथून इथं जायचंय, मला माहितीये इथून इथपर्यंत माझं पेट्रोल राहणार आहे, तर मी इथं जाऊन पेट्रोल भरेल आणि त्याच्यानंतर तिथपर्यंत जाऊ शकतो. तर सेम कन्सेप्ट हा इलेक्ट्रिक व्हेकलवर पण आहे आणि रिन्युएबल व्हेकल वेगवेगळ्या गोष्टींवर पण आहे की मला माहिती आहे की इथून इथपर्यंत जायला जर माझ्या गाडीमध्ये तेवढं चार्जिंग नसेल किंवा माझ्या गाडीमध्ये तेवढा ज्यूस नसेल तर मी इथून इथपर्यंत जाऊ शकतो. पण मला जर माहिती असेल की ऑब्व्हियसली मला इथून इथपर्यंत जायचं आहे आणि त्याच्यानंतर मला A, B, C, D या वेगवेगळ्या पॉईंट्सवर जर मला चार्जिंग करायला भेटतंय तर मी ऑब्व्हियसली एकदम म्हणजे निश्चिंत राहील की मी इथून इथपर्यंत जाईल, तिथं जाऊन चार्ज करेल आणि त्याच्यानंतर मला माहिती राहील की मला इथून इथपर्यंत जायसाठी जर आपण कन्सिडरेबली एकदम कन्झर्वेटिव्हली विचार केला की 100 किलोमीटरचा चार्ज भेटत असेल तर 100 किलोमीटरचा चार्ज भेटेल. तर आता समजा मला औरंगाबादवरून जर पुण्याला जायचंय किंवा मुंबईवरून जर औरंगाबादला जायचं तर 350 किलोमीटर्स लागतात. तर मला माहिती आहे की जर मी औरंगाबादवरून पुण्याला गेलो तर 200 किलोमीटर्स लागतात. 200 किलोमीटर्सला मी पुण्याला जाऊन चार्ज करेल, तिथून मग मुंबईला जाईल. तर हे बॅक ऑफ द माइंड मला राहील की मला ऑब्व्हियसली चार्जिंग भेटेल तर मी तो विचार करणार नाही की हे मी एवढं मोठं जर्नी कसं करू शकत. तर हा जो तू पॉइंट म्हटला आहेस की इंडियामध्ये जो चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर खूप कमी आहे, तर हा खूप व्हॅलिड पॉइंट आहे आणि याच्यामुळेच आपल्या इथे जे रिन्युएबल सोर्सेस आहेत तर तू याचं इन्फ्रास्ट्रक्चर लॅकिंग असल्याचं आपण बघू शकतो. तर आपल्याकडे सध्या जरी इलेक्ट्रिक चार्जेस किंवा इलेक्ट्रिक कार्सचे एवढं अडॅप्टेशन नसेल, पण आपल्याकडे सध्या दुसरं एक रिन्युएबल एनर्जी आपण म्हणू शकतो की आपण पेट्रोल सोडून आपण नॅचरल गॅसेसवर थोडंसं जास्त रिलाय करतो की सीएनजी व्हेकल्स आपल्याकडे थोडेसे खूप जास्त प्रमाणात आहे. पेट्रोल डिझेल सोडून की सीएनजी आणि पेट्रोल हे व्हेकल्स आपल्याकडे खूप जास्त आहेत, पण याचं पण इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे एवढं जास्त डेव्हलप झालेलं आहे.
पण जर आपण पुढे चालून जर आपल्याला पूर्ण या ठिकाणी जर वाटचाल करायची असेल तर आपण नक्कीच पेट्रोल आणि CNGचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करू शकतो. मग डाऊन द लाईन आपण डेफिनेटली इलेक्ट्रिक व्हेकल्सचं पण चार्जिंग स्टेशन्स आणि चार्जिंग पॉईंट्स आपण थोड्या डिस्टन्सवर इन्क्रीज करू शकतो, जेणेकरून आपल्याकडे जे इलेक्ट्रिक व्हेकल सध्या वेगवेगळे मॅन्युफॅक्चरर्स डेव्हलप करत आहेत तर ते आपल्याकडे जास्त करून डेव्हलप करतील. जसं हळूहळू जर आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं, जर इलेक्ट्रिक स्टेशन्स वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेट्समध्ये डेव्हलप झाले तर ऑब्व्हियसली जे ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते पण विचार करतील की आपले व्हेकल्स जास्त सेल होतील, कारण की त्यांना पण माहिती आहे की लोकांना थोडंसं इन्व्हायरमेंटल विषयी थोडंसं ते पण विचार करतात. तर ते डेफिनेटली थोडा इलेक्ट्रिक व्हेकल्स विकत घेण्याचा विचार करतील. तर जसं जसं आपल्याकडे हळूहळू हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढत जाईल तसं जसं आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलच्या कार जे असेल ते थोडं कमी कमी होत जातील आणि या बाकीचे जे व्हेकल्स आहेत ते वाढत जातील. करेक्ट. बरोबर. आणि इव्हन सीएनजी कन्झम्पशन हा पण एक चांगला त्याला एक उपाय आहे, कारण की सीएनजी ची किंमत ही पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा कमी असते. कारण की त्याचं एक छोटंसं एक्झाम्पल तुला सांगायचं झालं की ज्यावेळेस मी अहमदाबाद मध्ये होतो तर त्या ठिकाणी मोस्टली जे ऑटो रिक्षा जे आहेत त्या सगळ्या सीएनजी वरच चालतात, पेट्रोल आणि डिझेलवर अलाउडच नाही. ठीक आहे. तर त्या ठिकाणी मग मी एक गोष्ट अशी ऑब्झर्व केली की त्यापूर्वी जेव्हा आपण माझं पूर्ण वर्ष आपण महाराष्ट्रात राहिलो तर इथे तुला मोस्टली त्यावेळेस पेट्रोल डिझेलवरच चालणाऱ्या ऑटो रिक्षा होत्या. तर असं अजून कर की तुला 2 किंवा 3 किलोमीटर जायचंय ऑटो रिक्षाने तर तुला आपल्याकडे मिनिमम 50 रुपये तरी द्यावे लागतात रिक्षावाल्याला. त्या खाली रिक्षावाला जातच नाही. पण तिकडे मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की तुला 5 किलोमीटर जरी जायचं असेल तर तुला तो रिक्षाला 10 किंवा 15 रुपयातच सोडतो, मॅक्सिमम 20 रुपये, त्यावर तो चार्ज करत नाही तुला. याचं रिझन असं असतं की तो पेट्रोल किंवा डिझेल त्याचं कन्झम्पशनच नाही, तो सगळं सीएनजी वर त्याची गाडी चालते, त्यामुळे त्याला जो लागणारा खर्च आहे तो कमी आहे ऍज कम्पेअर टू पेट्रोल. त्यामुळे तो पण तुझ्याकडनं जे चार्ज करतोय ते कमीच आहे. म्हणजे ही एक सायकल आहे. जर का तू सीएनजी वापरला तर त्याचा बेनिफिट फक्त रिक्षावाल्याला न होता त्याच्या कंझ्युमरला पण होणार आहे, सेम त्याचा एन्व्हायरमेंटला पण फायदा आहे. बरोबर बरोबर. पण आता आपण बोलतोय जसं, आणि आपल्याला माहिती की प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. म्हणजे इलेक्ट्रिकल असा अर्थ नाही की ऑब्व्हियसली इलेक्ट्रिकल व्हेकल इज, पण त्याचे पण काही साईड इफेक्ट्स आहेत. बरोबर. कारण की त्याचे पण काही अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट होऊ शकतो. कारण की इलेक्ट्रिकल कार्स किंवा इलेक्ट्रिकल व्हेकल्सची जी एनर्जी ही त्याच्या बॅटरीज मध्ये स्टोअर केलेली असते आणि त्याच्या बॅटरीची जी कॅपॅसिटी असते ही कॅपॅसिटीज खूप लार्ज असतात त्यांच्या बॅटरीच्या. त्यामुळे त्या बॅटरीच्या लार्ज कॅपॅसिटी आणि बॅटरीच्या मॅन्युफॅक्चरिंगमुळे सुद्धा तुझ्या एन्व्हायरमेंटवर इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस इलेक्ट्रिकल व्हेकल्स मॅन्युफॅक्चर केल्या जातात त्यावेळेस त्यातून थोडासा कार्बन जो आहे तो इमिट होतो, कार्बन इमिशन त्यामध्ये होतं ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हेकल्स. बरोबर बरोबर. पण ऍज कम्पेअर टू तुझ्या पेट्रोल किंवा डिझेलच्या गाड्यांपेक्षा कमी होतं. त्यामुळे तुला असं नाही म्हणतात की तू पोल्युशन खूपच कमी करतोय, पण ड्रास्टिकली कमी नाही होणार, पण एक सर्टन लेवल कमी होईल इलेक्ट्रिकल व्हेकल्समुळे. जसं तू एकदम व्यवस्थित सांगितलं की इलेक्ट्रिक व्हेकलचं आपण जर प्रोडक्शन करायला गेलो तर त्याचं डेफिनेटली काही ना काही प्रमाणात कार्बन इमिशन होतात. की जसं आता तुम्ही पर्टिक्युलरली जर एकदम डीप डाऊन गेला तर जर जे पण रॉ मटेरियल लागतं तुम्हाला कोणतं पण व्हेकल बनवायला, तुम्ही जर इलेक्ट्रिक व्हेकल बनवत असाल किंवा जर पेट्रोल पॉवर्ड व्हेकल बनवत असाल तर त्याच्यात काही असा फरक नाही आहे की तुम्हाला जेवढं पण आयर्न लागेल, जेवढं पण ॲल्युमिनियम लागेल, जेवढे पण रॉ मटेरियल्स लागेल, तर डेफिनेटली जे पण तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करतायत अर्थमधून तर त्याचं एक पर्टिक्युलर कार्बन इमिशन सोबत रिलेशन असतं. की हे पर्टिक्युलर तुम्हाला जर एवढ्या टनमध्ये जर एक गाडी बनत असेल जी पेट्रोल असेल किंवा इलेक्ट्रिक असेल त्याचं काही म्हणजे डिफरेन्सिएशन नसतं, तर एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ CO2 इमिशन हे एन्व्हायरमेंटमध्ये होतच. पण जर तुम्ही बघायला डाऊन द लाईन बघायला गेलं, जर एका गाडीचं जर लाईफ बघायला गेलं तर जर एका पेट्रोल किंवा डिझेलच्या गाडीचं जर लाईफ असेल 15-20 वर्ष आणि एका जर इलेक्ट्रिक व्हेकलचं लाईफ बघायला गेलं असेल तर 20-30 वर्ष, तर त्या पूर्ण लाईफ स्पॅनच्या जर तुम्ही कम्पॅरिझन करायला गेला तर डेफिनेटली इलेक्ट्रिक व्हेकलचा जो लाईफ स्पॅन असतो त्याच्यामध्ये त्याचं जे
टोटल इमिशन असतं ते कमी असतं आणि जे पेट्रोल आणि डिझेलच्या व्हेकलचं इमिशन असतं ते थोडंसं जास्त असतं. कारण की इलेक्ट्रिक व्हेकल जर तुम्ही विकत घेतलं तर त्याचा मेंटेनन्स कॉस्ट थोडा कमी असतो. तसं ओव्हरऑल पूर्ण जे तुम्ही लाईफ सायकल कॉस्ट बघायला गेला तर ते कमी असतं. आणि पेट्रोल डिझेलचं जर तुम्ही लाईफ कॉस्ट बघायला गेला आणि त्याचा पेट्रोल इमिशनचा जर तुम्ही कॉस्टिंग बघायला गेला तर ते जास्त असतं. कारण की ॲज कम्पॅरिझन टू इलेक्ट्रिसिटी जे आपण फॉसिल फ्यूल बर्न करतो पेट्रोल आणि इमिशन ते थोडं जास्त कॉन्ट्रीब्यूट करतो आपल्या टोटल इमिशनमध्ये. जे ग्रीन हाऊस इमिशन झालं किंवा जे वेगवेगळे इमिशन झालं त्याच्यामध्ये डेफिनेटली ह्या गाड्या आपल्याला जास्त इम्पॅक्ट करतात कम्पॅरेटिव्हली इलेक्ट्रिक कार्समध्ये. त्याच्यामुळेच जे वेगवेगळे आपण मोठे मोठे डेव्हलपिंग नेशन्स झालं तर हे नेशन्स पर्टिक्युलरली ग्रीन हाऊस टॅक्सेस चार्ज करतात. म्हणजे जर डेव्हलपिंग नेशनमध्ये एक इलेक्ट्रिक कार विकत घ्यायला गेला तर तुम्हाला गव्हर्नमेंट स्वतः टॅक्स रेबेट्स देत आहे. म्हणजे तुम्ही जर इलेक्ट्रिक कार विकत घ्यायला गेला तर तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडीज प्रोव्हाइड करतात की ओके तुम्ही पेट्रोल कार नाही विकत इलेक्ट्रिक कार विकत घेतली तर तुम्हाला आम्ही एवढ्या एवढ्या $1,000 किंवा एवढ्या ₹1,000 रिबेट देतोय. कारण की तुम्ही इन्व्हायरमेंटला जे पेट्रोल किंवा डिझेल इमिशनमुळे हार्म होणार आहेत ते नाही करत आहेत. तर हे पण गव्हर्नमेंट कडून स्वतः इनिशिएटिव्ह आहे खूप वेगवेगळ्या डेव्हलपिंग. बरोबर. इव्हन आता बरेच मोटर मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल मोटर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना पण आता या गोष्टी कळाल्या आहेत, किंवा आपल्या इकडे पण ज्या ट्रेडिशनल मोटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्यांना पण आता ही गोष्ट इलेक्ट्रिकल व्हेकल्सचं महत्व आहे. कुठेतरी आपल्याला पोल्युशनचं लेवल कमी करायची आहे. त्यामुळे आता बऱ्याच ज्या मोठ्या कंपन्या आहेत, टाटा असो, महिंद्रा असो, किंवा तुझी ह्युंडाई असो, मर्सिडीज असो, टेस्ला, फोक्सवॅगन, फोर्ड, या सगळ्या कंपन्या आता व्हेकल्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येत आहेत म्हणण्यापेक्षा त्या आल्यात. प्रत्येक कंपन्या त्यांच्या R&D त्यावर करतायत की आपण कशा प्रकारे अशी इलेक्ट्रिकल व्हेकल मॅन्युफॅक्चर करू जी अफोर्डेबल पण असेल आणि सेम टाइमला तुझं पोल्युशन पण कमी करू शकेल. त्यामुळे आता ही एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी की, कारण ह्या ज्या कंपन्यांची मी नावं घेतले हे खूप वर्षांपासून या कंपन्या मार्केटमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना व्हेकल कशी बनवली जाते याची टोटल आयडिया आहे. आणि अशा कंपनींनी जर का पोल्युशन फ्री व्हेकल मॅन्युफॅक्चर करण्याचा निर्णय घेतलाय तर त्यामुळे नक्कीच एन्व्हायरमेंटसाठी चांगली गोष्ट आहे. कारण की नक्कीच अशा मॅन्युफॅक्चर गोष्टी करतील ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल पुढे चालून. बरोबर. हे आपल्या जेवढं पण ऑटोमोबाईल सेक्टर आहे करंटली जे वर्ल्डमध्ये काम करतात तर त्यांनी समोर चालून त्यांना पण माहिती आहे की कार्बन इमिशनमध्ये खूप आपल्या अर्थवर इम्पॅक्ट होत आहे एक दृष्टिकोनातून. तर त्याच्यामुळे ते हे सगळ्या गोष्टी डेव्हलप करतात आणि त्यांना पण माहिती आहे की समोर चालून लोक पण थोडे कॉन्शियस होतील की ऑब्व्हियसली त्यांना पण वाटेल की आपण थोडं कमी इमिशन करायला पाहिजे. तर त्याच्यामुळे हे डाऊन द लाईन ते सगळे वेगवेगळ्या इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा सेमी हायब्रिड व्हेकल्स डेव्हलप करतात की त्याच्यामुळे आपलं इमिशन कमी होईल. आणि त्याच्यासोबतच जे आपले कन्झ्युमर्स पण आहेत, जसं आता समजा तुला आणि मला जरी गाडी घ्यायचं झालं तर आपण डेफिनेटली विचार करू की ज्या गाडीने आपण फ्युल कन्झम्पशन कमी होईल, त्याचं CO2 इमिशन कमी होईल किंवा जे इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट कमी होईल. तर जसं कन्झ्युमरचं पण बिहेवियर चेंज होत आहे की तुला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, आपल्या सगळ्यांच्या जे फ्रेंड सर्कलला पण माहिती आहे की डेफिनेटली की फ्यूल कन्झम्पशनमुळे थोडं जास्त इमिशन होतं किंवा फ्यूल प्राइजेस पण सध्या खूप जास्त आहेत. तर आपण पण डेफिनेटली दुसरे अल्टरनेटिव्ह विचार करतो की आता तू जरी गाडी घ्यायचं झालं किंवा मी जरी गाडी घ्यायचं झालं तर आपण बघायला जाऊ की सध्या कोणती गाडी आपण घेऊ शकतो, की CNG प्रिफर करू की डिझेल प्रिफर करू की कसं, म्हणजे याचं फ्युचरमध्ये कसा इम्पॅक्ट होईल. तर त्याच्या हिशोबाने जे तू वेगवेगळ्या कंपनीजचं नाव मेन्शन केलं तर ते पण विचार करतात की फ्युचरमध्ये जाऊन कन्झम्पशन जे गाडी विकत घेणारे लोक आहेत ते पण कसा विचार करतात. तर ते पण त्या हिशोबाने विचार करून ते गाडी मॅन्युफॅक्चर करण्याचं बघतायत. बरोबर. आता आपण असं प्रे नक्कीच करू शकतो की पुढे चालून गोष्टी आणखीन चांगल्या होतील, पोल्युशन कमी होईल
आपण डे टू डे लाईफ मध्ये या गोष्टींकडे लक्ष देत नाही, कारण की आपण एवढे बिझी आहोत आपल्या लाईफ मध्ये की या छोट्या छोट्या गोष्टी ज्या ऍक्च्युअल मध्ये मोठ्या आहेत त्या आपल्याला मॅटरच करत नाही. तर बरोबर. आपण तर पर्सनली पोल्युशन कमी करण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्येक जण असं करेल हे शक्य नाहीये. तर कुठेतरी जर आपण सिस्टीमच अशी बनवली ज्याच्यामुळे कमी होईल, तर इनडायरेक्टली का होईना आपल्याकडनं इलेक्ट्रिकल व्हेकल कन्झ्युम केल्यानंतर जर एन्व्हायरमेंटला काही मदत होत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे. बरोबर बरोबर. जर तू तसं म्हटलास ते एकदम व्यवस्थित गोष्ट आहे की आपण स्वतः विचार करत नाहीये की आपलं कन्झम्पशन डाऊन द लाईन किती पॉल्युटंट किंवा किती इमिशन्स मध्ये प्रोड्यूस होत आहे. पण जरी आपण छोट्या छोट्या गोष्टीवर आपण जर भर द्यायला गेलो, तर जर आपल्याला समजा कुठे वॉकिंग डिस्टन्सवर जायचं असेल, तर त्या वॉकिंग डिस्टन्सवर जाऊन आपल्याला काही गोष्ट विकत घ्यायची असेल किंवा काहीतरी ट्रान्झॅक्शन करायचे असेल, जसं आपण आपल्या घरापासून किराणा दुकानपर्यंत जात असो, तर गाडी न घेऊन जाता आपण जर तिथं पायी गेलो किंवा आपण जर सायकल घेऊन गेलो, तर त्याच्यात आपण डेफिनेटली कन्झम्पशन कमी करू शकू. किंवा आपल्याला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणावर जायचं असेल आणि जर आपण पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा वापर करू शकत असो, तर आपण नक्की प्रायव्हेट व्हेकलपेक्षा पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा वापर केला पाहिजे. आणि जर आपल्याला खूप लॉंग डिस्टन्सवर जायचं असेल, तर तर जर तुम्हाला वेळ परमिट करत असेल, तर जर तुम्ही रेल्वे ट्रान्सपोर्ट जर अवेल करू शकत असाल किंवा जे एअर ट्रान्सपोर्टपेक्षा जर तुम्ही रेल्वे ट्रान्सपोर्ट अवेल करू शकाल, तर रेल्वेमध्ये तुम्हाला कमी इमिशन होतात, जे की तुम्ही जर एरोप्लेननी गेलात तर जर तुम्ही रेल्वे ट्रान्सपोर्ट जर अवेल करू शकाल, तर हे जे स्मॉल तुम्ही हे स्वतः चॉईसेस करू शकता की या तुम्ही स्वतः तुमच्या डे टू डे लाईफमध्ये चॉईसेस करून जर तुम्ही डाऊन द लाईन हे इमिशन कंट्रोल करू शकाल, तर याच्यामध्ये खूप फायदा आहे. आणि जसं ऋषी म्हटलं, तर या सिंगल चॉईसेसमध्ये तुमचा खूप मोठा डिफरन्स होऊ शकतो. आणि याच पॉईंटवर आपण आजचा पॉडकास्ट इथे संपूया आणि भेटूया आपल्या नेक्स्ट पॉडकास्ट.